जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देव लोक उजागर. सुरू होतं त्याच्यामध्ये मला सांगायचं काय, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. मारुतीरायाचं नाव जर आपण घेतलं तर भूत पिशाच कोणीही आपल्या जवळ येत नाही, आणि ते काढण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो, निवड साकडं जातो. हे करण्याची गरज नाही. सब सुख सहे तुम्हारी सरना, तुम रक्षक हो काहू डरना. तू रक्षक असल्याच्या नंतर आम्हाला डरायची काय गरज आहे. संकट कटे मिटे सब पीडा, संकट कटे मिटे सब पीडा, जो सुमरे हनुमंत बलवीरा. हनुमंतरायाची आठवण करा, सगळे संकट नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, अस्वरतीत जानकी माता. असाच तर हनुमंतरायाचं वैभव आहे. इथं आल्याच्या नंतर, बसल्याच्या नंतर तुकाराम महाराज माऊलीचं वयाचा विचार करा, तुकाराम महाराजांच्या त्यागाचा विचार करा. नक्कीच आपले मुलं चांगल्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार. पण मुलांना सप्त्यामध्ये आणले चला, जर नाही आणले तर काय होतं. 5 वाजता तिकडून मुलगा, कितीही तुम्ही मुलासाठी 3 मजली इमारत बांधून ठेवा, पण तो जर मुलगा व्यवस्थित नसेल, तो 5 वाजता तिकडून आला, वरडत आला, तिकडून कुठं आहे म्हातारं असं करीत जाणार. काय करणार तुम्ही. म्हातारी म्हणते अरे कार बाबे काय झालं. नाही नाही म्हातारं कुठं आहे म्हणली का, त्याच्या डोक्यातच दगड घालायचं. का मग काय लागेल असं. दुसरी काय अडचण आहे, हीच अडचण आहे सगळीकडे. बाईकांना ते काय केली, म्हाताऱ्याच्या डोक्यात कुठे घालायचं. तुला सांगायला काय म्हणत असेल ना, ती लवकर असं करू नको असं कर. आपण मोबाईल सोडून देतो पोरण, मग ते येते बाजूला कुठं आहे म्हातारं. आणि मग म्हातारी म्हणजे बघे पिऊन आलाय, काही खरं नाही, तुम्ही बाजा खाली नपा. म्हातारं बाजा खाली लपत. बाजाच्या माश्याला शेळ्या बांधलेल्या, त्याच्या पलीकडून जलस्या गाया बांधलेल्या, शेळ्या बाजा खाली मुतलेल्या, वल झालेलं त्यातच म्हातारं अंगचोरीत आहे, भिजत आहे, लोळत आहे, वरून गाय मुतती, आणि खालून म्हातारा गेला म्हणजे नाही लपा. आणि मग म्हातारी मध्ये बघ ना हे बघ्या कसा गुरकतोय. मग म्हातारी म्हणते, म्हाताऱ्याने कस कस कमी मंदिराचे गज चोरून आणले, शेळ्याला काय खाली कस कस कमी. शेजाऱ्याच्या वाड्यातला बोकोट चोरून पातळीला विकला म्हाताऱ्याने, कस कस कमीलं. मग ना हो बघ्या कसा गुरकतोय. म्हातारी म्हणते, म्हातारा हलत गेला का म्हणजे नाही नाही का हलत. म्हणून